बाळांनो, आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये 3 लेटर्सचे वर्ड्स वाचलो आणि त्याचा पॅटर्न कसा होता? CVC म्हणजे कॉन्सोनंट, वावल, कॉन्सोनंट. तर आपल्याला आज 2 कॉन्सोनंट एकत्र आल्यानंतर त्यांचं वाचन म्हणजे त्यांच्या साऊंडचं वाचन कसं करायचे ते पाहायचं आहे. बघा आता आपण अगोदर अशा शब्द पाहिलो. हे काय आहे? कॉन्सोनंट, वावल, कॉन्सोनंट. मग आवाज काय होतो? बॅट. पण आता आपल्याला आज काय पाहिजे माहिती आहे का? 2 कॉन्सोनंट एकत्र आल्यानंतर काय आवाज होतो. आता माझ्याकडे बघा, हे एन आणि हे डी, हे दोन्ही पण कॉन्सोनंट आहेत ना बाळांनो. आता मग ह्यांचं वाचन कसं करायचं? न ड असं करायचं आहे का? नाही, असं वाचायचं नाही. तर ह्याच्यात जी पहिला कॉन्सोनंट आहे ह्याचा आवाज आपल्याला शॉर्ट काढायचे आहे आणि डीचा आवाज आपल्याला सॉफ्ट काढायचा आहे. कसा आवाज होईल? थांबा, मी आवाज काढते, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. ड ड. आता मी त्याच्यावरचा एक शब्द लिहिते, बघा त्यांचा आवाज कसं करायचं. हे काय झालं? बॅ. काय आहे? आणि आता काय होते बघा बरं? बँड. बँड. बॅनर नाही बाळांनो, बँड. कसं वाचायचं आहे? बँड. आता दुसरा एक शब्द लिहिते, ह्याचा आवाज काय होतो? हॅ. आता ही एन डी, आता काय होतो? हँड. काय झाला? हँड. आता दुसरं बघा, ही एम आणि हे पी आहे. आता एमचा आवाज म होतो, पीचा आवाज प होतो. मग आपण मप म्हणायचंय का? नाही. आवाज कसं काढायचं? प प. आता दुसरा शब्द लिहिते मी. आता ह्या दोन्हीचा आवाज काय होतो रे? लॅ. आता एम आणि पी आलं, काय होईल? लॅम्प. काय होईल? आता दुसरा शब्द लिहिते. प प पंप. काय होईल? पंप. वाचायचं कसं लक्षात येऊ लागलंय? ह्या दोघांना अगोदर वाचायचं, पंप. समजलं बाळांनो? आता दुसरं लिहिते. हा, आता ही एस पण काय आहे रे? कॉन्सोनंट आहे ना. आणि हा टी पण काय आहे? कॉन्सोनंट. मग ह्या दोघांचा आवाज सट वाचायचा का? आवाज हे होतो, पण इथे एकत्र आलेले. यांच्या दोघांमध्ये वावल आहे का? नाही. मग ह्यांचा आवाज काय होतो बघा, लक्ष देऊन ऐकायचं. ट ट. हा, आता बघा, आता हे वाचायचं कसं? आता ह्याचा आवाज काय होतो सांगा बर? ब आणि ए. काय होईल? बे. आता हे कसं वाचतात बघा, प्रयत्न करा. बेस्ट. बेस्ट. काय झालं? बेस्ट. बेस्ट. आता हा कसं वाचतात बघा? नेस्ट. शबास, जत्राजला आलं वाचता. कसं आहे? नेस्ट. आता इकडं आणखी बघा, इथे लिहिते आणखी. हा काय आहे? ये. काय होतं मग? आता ह्याचा आवाज काय होईल बघा बर? कसं होईल? आवाज कसं काढेल? क क. आता मी शब्द लिहिते. हा बघा, आता ह्यांचा आवाज काय होता या दोन्हीचा? डे. आता तिथं क लावते मी. काय होईल? व्हेरी गुड. काय आहे? डेस्क. आता हा शब्द वाचा दुसरा. व्हेरी गुड. काय आहे? रिस. कॉन्सोनंट आल्यानंतर पहिल्या कॉन्सोनंटचा आवाज शॉर्ट होतो, छोटासा होतो, है ना. आणि त्याला दुसरा कॉन्सोनंट लगेच जोडायचा आणि तो वर्ड वाचायचा असतो. समजलंय? आता उद्या ना मी काही ह्यावरतीच म्हणजे 2 कॉन्सोनंट जोडून 4 लेटर्सचं वाचन करायचे आपल्याला. आपण पुढच्याच तासिकेमध्ये वाचन करू त्या शब्दांचं. आता तुम्ही काय करायचं? 4 लाईनच्या वह्या काढायच्या. 4 लाईनच्या वह्यामध्ये हे सर्व फळ्यावर जे लिहिलेले आहेत
ते लिहून घ्यायचं. पण लिहायचं कसं बाळांनो?